श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य काही दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारू नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी. लपवून ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवळासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान न कळले त्या. तू केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनाम, त्याचे शरीरीय समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांचे दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी, आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करती, दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कुठे राहील. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येथे दर्शने घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुन्हा बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची आस द्यावी कपनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी दादासी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ती त्याची या. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी, शेवटी दादांचे मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयासी आज्ञा केली, भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादांच्या. मूर्छेला आणून सत्वरी धरा म्हणती, त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली, त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविस्ता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दसकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकला आपण मारून, इतकेची पुढे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुनी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेचे, ते पाहुणी काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, अहिक सुखे तुच्छा गमती, माते आज पासून. पुत्रांचे ऐकोने वचन, उदासक झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले.
काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा प्रेमळ परिसुत अष्टदश गोळा श्रीरस्तु शुभम भवतु.